मित्रांनो, आज मुलाखतला येण्याचं कारण असा का आज सर्वीकडे चर्चा झाली का नक्की 4 लाख रुपये वायदी मागितली कोणी. खूप जणांची चर्चा आहे का आता काय झालं नक्की काय समजलं नाही. जाऊ दे, आता आपला आनंदाचा क्षण आहे. ठीक आहे, ज्यांनी वायदी मागितली असेल त्यांना पैशाची गरज कुठेतरी असेल, आपल्या पैशाने त्यांचं कुठेतरी चांगलं होत असेल. पण आपला नंदी जर पळतोय तर मी त्या वायदीला नाकारलं. कारण का मी जर वायदी दिली, माझ्यासारख्या माणसाने वायदी दिली तर त्यांना सवय लागेल आणि प्रत्येक माणसाकडून ते वायदी घेतील. कारण अडचणीच्या काळात माणसाने उभं राहायचं असतं, पण उभं न राहता हे लोक ब्लॅकमेलिंग करतात वायदीसाठी की आम्हाला एवढी वायदी लागेल, असे वायदी लागेल, हा नंबर देतो, तो नंबर देतो. आणि ठीक आहे, जाऊ दे, आता आपण त्या माणसांसाठी त्या माणसांविषयी काही बोलावं नाही. त्यांना काल आपल्या शंभूने जे त्याच्या पळाच्या जोरावर जे उत्तर दिलेलं आहे ते सारखं बोलून त्याला मतलब नाही. थोडाफार हिंट द्याल काय, म्हणजे असं काय होतं का तो नंदी म्हणजे फायनलला वगैरे काय. नंदी तो फायनललाच होता. ज्या टायमाला फायनल सुटली तर फायनलला तो नंदी होता 100%. पण ठीक आहे, काही गोष्टी असतात त्या बोलाव्या नाही, जे चाललंय ते ठीक आहे. पण दादा ना, माझं एक म्हणणं होता का हा प्रकार तरी कुठे चाललाय का बाबा वायदी देऊन बाबा बक्षीस झाला तर बक्षीस देखील त्यांना अर्ध काय, मला काय समजलं नाही. हे प्रथा तशी चाललेली आहे सध्याला. कारण का पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे 3 फेऱ्याचं नियोजन होतं आहे त्या नियोजनामध्ये प्रत्येक नंदी हा वायदीवर, बरेचसे नंदी वायदीवर पळतात आणि बरेच लोक वायदी घेत असतात. ठीक आहे, पण काही जण वायदी घेत असतील तर एक चांगल्या, म्हणजे समोरचा नंदी पळतोय तरी पण वायदी घेतली जाते. याचा अर्थ की कुठेतरी शेतकऱ्याला हा त्रास आहे. सामान्य माणसासाठी खूप मोठी ही गोष्ट आहे की निंदनीय गोष्ट आहे की सामान्य माणसाचा बैल कधी उजेडात येणार. शेठ लोकांशीच पैरा होतो. मी काल सुद्धा बोललेलो आहे, सामान्य माणसाची पैरा झाला पाहिजे. कारण तो पण बिचारा जीवापाड, एखादा शेतकरी जीवापाड प्रेम करत असतो त्याच्या मुख्य जनावरावर आणि एकदम त्याच्या घरातल्या सदस्याप्रमाणे तो जीव लावतो. आणि त्याला कुठेतरी माझं असं मत आहे की त्याला पण उजेडात आणणं आपलं काम आहे. बघा, नवीन पिढीला एकच संदेश आहे माझा की नवीन पिढी, आता बैलगाडी क्षेत्रात सर्व नवीन पिढी आपली, माझ्यासारखे होतकूर तरुण आहेत सर्व. बघा, सर्वांना वेळ लागलेलं आहे बैलगाडी शर्यतीचं, खरोखर चांगलं आहे. बघा, नशा आणि या सर्वांकडं न जाता मुलांनी बैलगाडी शर्यती चॉईस केलेलं आहे. खरोखर आपल्या शेतकऱ्याचा खेळ हा. आणि सर्व मुलं आता बैलगाडी शर्यती क्षेत्रात आहेत. पहिले बघा, वरिष्ठ मंडळी जी होती आमची, ठीक आहे, वरिष्ठ मंडळी असताना पण बैलगाडी शर्यती चांगल्या चालू होत्या. पण आज आमची तरुण पिढी आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी चेंजेस झालेल्या आहेत. कारण का सर्व शिकलेली मुलं आहेत, सर्व उत्कृष्ट मुलं आहेत, सगळे चांगले जॉबला आहेत आणि एकदम नवीन संकल्पना, आमची नवीन यंग तरुण जे आहेत ते नवीन संकल्पना घेऊन येत असतात. म्हणून बैलगाडी शर्यतीला चांगली चालना मिळाली आहे आणि बऱ्याचशा गोष्टीचे वादविवाद आहेत ते खूप कमी झालेले आहेत. कारण मुंबईमध्ये बैलगाडी शर्यतीमध्ये सर्व आम्ही जण भाऊ आहोत आणि एकदम मैत्रीपूर्वक शर्यती करत असतो. आणि घाटावरती ते वायदीचा जो प्रकार आहे तो बऱ्याच ठिकाणी आहे, पण मुंबईमध्ये का नाही, कारण का बिंजोडच्या क्षेत्रामध्ये या गोष्टी चालत नाही. कारण बिंजोडमध्ये प्रत्येक जण जे पैरे देतो एकदम मनापासून आणि एक दोस्तीच्या प्रमाणे. कारण का मुंबईमध्ये पहिल्यापासून बैलगाडी शर्यती क्षेत्रामध्ये खूप संबंध टिकवले जातात. अहो, या मुंबईमध्ये तुम्हाला सांगतो की एखाद्या माणसाशी आज शर्यत झाली तर उद्या त्याचा पैरा घेऊन दुसरी शर्यत करणार. म्हणजे त्याच्यामध्ये कुठं राग नाही ठेवत, म्हणजे अरे ह्यानी मला हरवलंय, मी याचा बैल कसा घेऊ, नाही, असं चालत नाही. आणि मुंबईमध्ये सर्व आमचे एकदम प्रामाणिक आणि एकदम मनापासून बैलगाडी शर्यतीला खूप अशी मानणारे लोक. मला तरी कधी असं वाटत नाही कधी असं झालं असेल. कारण का मुंबईमधली गाडा मालक पण कधी वायदी घेतली असेल मला तरी आजपर्यंत वाटत नाही कधी. नाही, मुंबईमध्ये अजून मी तरी नाही ऐकलेलं आहे आणि या गोष्टी खरं नाहीच आहेत. कारण का मुंबईमध्ये कोणच वायदी घेत नाही. सर्व लोक मुंबईमध्ये एकदम स्वखर्चाने गोष्टीने बैलाची देखरेख करतात. एखाद्या मालकाला जरी बैल द्यायचा असेल एकदम मन खोलून बैल देत असतात. जे पण काही गोष्टी असतील, ज्या गोंड्यांच्या गोष्टी असतील ते अर्धे रक्कम लावतात आणि असं बैलगाडी क्षेत्र मुंबईचं चालू. मी देखील ना काल तुमची बाईट ऐकली, त्यांचं आक्षेपोलचं बोलणं झालं वगैरे, पण खरोखर तुम्हाला मानलं पाहिजे, तुम्ही ही दोन्ही मुंबईमधली बैलं बोलून कुठेतरी
समजा त्याही नंदीला सर्व नंदी दाखवून दिलं का आपणही कुणाच्या कमी नाही आहेत. 100%. म्हणजे या दोन्ही नंदींनी जी काल कमाल केली, आज उर्मिला ताई जे आपले आहेत ते एका शब्दामध्ये बोलले होते बघा, ती चिलीपिली म्हणजे सचिन आणि लक्ष्या जे चिलीपिली आहेत आणि त्या चिलीपिलींनी बऱ्याबऱ्यांना म्हणजे पराभव केला की एका मैदानामध्ये, तसंच कालच्या मैदानामध्ये या चिलीपिल्यांनी दोघांनी बऱ्याबऱ्या नंदींचा पराभव केला. असं काय गोष्टी मला काल आठवल्या आणि खरोखर ही गोष्ट खरी आहे की एकदम बघा ना, दोघं एवढी कमी, आता एवढी याची शंभूची हाईट केवढी आहे आणि रायबाची हाईट तेवढीच आहे आणि बघा एकदम बारीक बारीक आहेत, त्यांना पण चिलीपिलीत म्हणायला लागेल माझ्या हिशोबात. आणि या चिलीपिल्यांनी आज संपूर्ण मुंबईचा मान ठेवला. संपूर्ण घाट असेल कुठे सर्व जेवढी लोक माझी फॅन फॉलोअर, जेवढे माझे मित्र आहेत, फॅन फॉलोअर्स न बोलता हे माझं सर्व कुटुंब आहे. या कुटुंबाने लोकांनी सर्वांनी मला काल फोन केले. MP मधील आदिम शेठ असतील, साताऱ्याकडचे मांगडे तात्या असतील, सर्व जेवढी आमची वरिष्ठ मंडळी त्यांनी फोन केले की एक नंबर अभिनंदन. आणि सर्वांना आनंद वाटला कारण का माझ्यावर प्रेम करतात ते लोक आणि त्यांचं खरोखर माझं खूप प्रेम आहे. मित्रांनो, एवढा भव्य आणि दिव्य मैदान, पश्चिम महाराष्ट्रावरनं देखील बैलं उतरलेली, पण कुठेतरी थार मुंबईमध्ये राहिली आणि ती कुठेतरी कमाल करून दाखवली या नंदीने. खूप कर्जतकरांचं याच्यासाठी आपण अभिनंदन केलं पाहिजे कारण का मुंबईमध्ये फार अशी जागा नाही आहे 3 फेऱ्यासाठी, पण कर्जतमध्ये अशी जागा आहे की तिथे 3 फेऱ्याचं मैदान होतं. पण बघा ना, आज महेंद्र शेठ थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त एवढे मोठमोठे बक्षीस ठेवले होते. आता हेच बक्षीस पश्चिम महाराष्ट्रामध्ये, हे बक्षीस जे आहेत ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला भेटतात. पण आज आपल्या तालुक्यामध्ये जर 3 फेऱ्याचं आयोजन होतं आणि एवढे मोठमोठे बक्षीस, आणि मुंबईकर खूप आनंदमय असतात की हे 3 फेऱ्याचं मैदान बघण्यासाठी. गरीब लोकांसाठी पण खूप चांगलं आहे कारण का गरीब एवढं घाटावर जाऊ शकत नाही, एवढं लांब 400-400 500-500 किलोमीटर जाऊ शकत नाही. तर या मुंबईमध्ये त्यांच्यासाठी पण ही संकल्पना आहे त्या 3 फेऱ्याचं मैदान, तेही सुद्धा पळू शकतात, तेही या बैलगाडी शर्यतीचा लाभ घेऊ शकतात 3 फेऱ्याचं. त्याच्यासाठी ते आयोजन करतात. खरोखर कर्जत कमिटीचे खरोखर आपण सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे की एवढं चांगली मुलं ती काम करतात. अख्खा दिवस बिचारे त्या उन्हामध्ये ती फाटी बनवायचं काम करतात. बघा, कुठेही 2 पैशाचा लाभ लोभ नाही आहे. माझं एकच तुम्हाला सांगणं आहे की आपण एवढी पावती फाडतो, एवढ्या गाड्या झाल्या, मग माणूस कॅल्क्युलेशन करतो, पण त्या कॅल्क्युलेशनच्या मागे तुम्ही खर्च बघत जा की किती माणसाचा खर्च होतो, काय होतो. बघा, एखादा माणूस ज्या टायमाला शर्यती का ठेवतो की त्याच्या गावाचं नाव होण्यासाठी, त्याच्या ग्रुपचं नाव होण्यासाठी, या सगळ्या गोष्टी असतात. पण अड्डेवाल्यांना माझं तर एकच सांगणं, जेवढे अड्डेवाले असतील त्यांना कधी तुम्ही असं बोलू नका की हे पैसे कमवण्यासाठी अड्डे ठेवतात. कोणी पैसे कमवण्यासाठी खरोखर ना, मागचं मैदान मला तरी नाही वाटत कुठे कमला असं, मायनस मध्ये जाऊन ते मैदान घेतलं स्वतः. आता बघा ना तुम्ही, 400 का 500 पावत्या असतील, मी ते हिशोब त्यांचा केला नाही कारण का मी त्यांचा हिशोब करणारा कोण आहे. मी त्यांना काय जर दिलंच नाहीये तर मी त्यांचा हिशोबच करू शकत नाही. मी जर त्यांना काही दिलंय तर मी त्यांचा हिशोब करू शकतो. तर माझं एकच सांगणं आहे लोकांना, तुम्ही त्यांचा हिशोबच करू शकत नाही की एवढ्या पावत्या झाल्या, एवढे तुम्ही कुठे पैसे केले. आज एवढ्या पावत्याला बघा ना, आज कमीत कमी 10-12 लाखाची थार असेल, अल्टो गाडी असेल, बाईक असतील, किती आवाडव्य खर्च आहे त्यांचा, त्यांच्या बिचारांच्या खिशातून पैसे गेले असतील. पण मी त्यांना 100% समजून घेईल. तुम्ही मला 2 पैसे कमी जरी मिळाले तरी चालेल कारण का माझ्या मुंबईचे बैलगाडा मालक आहेत आणि त्यांनी एवढं मोठं आयोजन केलं होतं. मला याचा अभिमान आहे. मी 2 पैसे काय 4 पैसे कमी घेईल. नक्कीच ना, मी जेव्हा आयोजकांची कारण मी पैशासाठी नाही खेळत, माझ्या नावासाठी खेळतो आणि माझ्या वडिलांच्या नावासाठी खेळतो. मी देखील ना आयोजकांची जेव्हा मुलाखत घेतली ना, तेव्हा आयोजक तुम्हाला सेमीच्या अगोदरच भेटलेले, शेठ जर 1 नंबर झाला तर आम्हाला सांभाळून घ्याल का. मी त्यांना तेव्हाच सांगितलं की ज्या टायमाला बरोबर नंबराच्या पहिले ते मला बोलले, मी बोललो अरे तुम्ही माझी माणसं आहेत, तुम्ही माझा हक्क ठेवू शकता आणि सांभाळून घ्यायचा काय प्रश्न आहे. ज्या टायमाला तुम्हाला कुठे कमी पडेल तिथे मी उभे राहीन तुमच्यासाठी. तर सांभाळून घेण्याचा प्रश्नच नाही आहे. बक्षिसाचा विषय नाही आहे, बक्षीस हा विषय नाही, नावासाठी सगळ्या काही गोष्टी आहेत. आणि एक ज्या लोकांनी कमी लेखलंय त्यांना हे सर्व दाखवण्याची गरज आहे. मित्रांनो, दादांच्या देखील शेवटचा भरपूर प्रयत्न होते थार मिळवण्यासाठी. शेवटी केरलापर्यंत गेले ते थारचा प्रयत्न, काय बोलाल. हो, मिलिंद शेट्टी आणि आम्ही दोघं जणी फोन केले होते पण ते अजून टाइम लागला असता यायला. मग त्याच्यामुळे ते म्हणजे आम्ही थांबवलं त्या गोष्टी, कारण एखाद्याला आश्वासन देणं परत त्या गोष्टी लांबवून जाणं मग हे कुठेतरी पटत नाही, त्याच्यामुळे थांबवलं. केरला आणि पुण्याला पण काहीतरी चौकशी. हो केले होते मिलिंद शेट्टी सर्वकडे, आम्ही दोघंच होतो सोबत.
आम्ही दोघांनीच चौकशी केली. आणि पप्पू शेट्टी पण वाटतं उल्हासनगरवरनं बुलेट त्यांना आयोजन करून दिलं. नाही नाही केलं, पप्पू शेटचा केला असेल पप्पू शेट्टी पण, कारण पप्पू शेट पण बघत होता वाटतं काय. जसंच आज भरपूर गाड्या पळाल्या, बऱ्याचशा मुंबईमधल्या गाड्या बसल्या तुमच्याच मित्रांच्या बऱ्यापैकी होत्या सर्वांच्याच. सर्व आपले मित्रच आहेत बघा. पश्चिम महाराष्ट्रातले लोक असतील, सर्व आपले विदर्भ भागातले असतील, नागपूर असेल, संभाजीनगर असेल आणि मुंबई असेल, हे सर्व आपलीच माणसं आहेत. हा माझा तो माझा तसं नाही आहे, सर्व लोक माझीच आहेत. कारण का आज ज्या टायमाला ती लोक त्यांच्या इथून जेव्हा त्यांच्या जिल्ह्या म्हणजे तुम्हाला सांगतो तिकडून ज्या टायमाला त्यांच्या जिल्ह्यातून वगैरे येतात आपल्याकडे येतात, तर आपलं काम आहे त्यांना आपलं म्हणावं. कारण त्यांच्या सेवेला आपण धावलो पाहिजे, त्यांच्यासाठी आपण उभं राहिलो पाहिजे. कारण का एवढे बिचारे लांबून 400 500 किलोमीटर येतात आणि आणि ती लोक 400 500 किलोमीटर आपल्यासाठी ती लोक येतात. त्या टायमाला त्यांची सेवा झालीच पाहिजे. कारण का आपण ज्या टायमाला तिकडे जातो तिथे तीच लोक आपली काळजी घेतात, मग आपणही सुद्धा घेतली पाहिजे. ते आमचे पाहुणे लोक आहेत, त्यांची आम्ही पहिले काळजी घेणार. एक चर्चा म्हणजे सेमीची झाली, खूप सारी चर्चा झाली, त्या सेमीबद्दल तुम्ही काय बोलाल? कोणती सेमी? आमची आपली. हा हो, सेमी खूप चांगली झाली, पण माझ्या भावाभावामध्ये लढत झाली. एक लहान भाऊ एक मोठा भावामध्ये लढत झाली आणि या दोघांची पण त्याच्यामध्ये लढत झाली. कुठेतरी ते व्हायला नव्हतं पाहिजे, कारण का आम्ही दोघं भाऊ आहोत. सेमी दुसऱ्या ह्याच्यामध्ये लागायला पाहिजे होती, फायनलचा गुलाल दोघांना मिळाला पाहिजे होता. पण आता जर फायनलला जर गाडी झुपणंच आहे, सेमीला जर गटाला असती तर मी गाडी झुपली नसेल, राहुल शेट्टी पण झुपली नसती. पण हा पण पैऱ्यामध्ये तुमचं नियोजन चाललेलं ना? पैरा झाला पण सुद्धा होता, पण काही कारणास्तव पैरा विस्कळीत झाला. शुभमचा फोन आला होता गौरवचा की दादा असा असा विषय आहे. मी ठीक आहे 100% मला चालेल. मग त्यांनी दुसरा पैरा केला. मग मी तर पैरा केलाही नव्हता, बैल माझा बांधून म्हणजे काय पैरा झाला पण नव्हता. 2 दिवसापूर्वी मला फोन आल्यानंतर अलंकार भाऊचा मी पैरा केला. मित्रांनो, आपण देखील ना मागं उसटण्याच्या रायबाची मुलाखत घेतलेली, तेव्हा ना ते पोरांचं मला असंच बोलायला, बा तुमचा पैरा कसा आला? तर ते म्हणाले का माझा ना आबा मागच्या मैदानाची एक गोष्ट आहे का मी कान्हा शेटची एक बाईट ऐकलेली का आबा कोणता चांगला बैल असेल तर त्याला मी पैरा नक्की देईल. त्यांनी तेव्हा एक त्या बाईटच्या वरनं त्यांना फोन केला ना, पैरा झाला ना, तो बोनवली मैदानात पळाले. त्याच्यानंतर पण असंच म्हणजे त्यांच्या नशिबाला कुठेतरी चांगले पैरे लागलेले आहेत. त्यांचं मन साफ आहे आणि दोस्ती जपणारी व्यक्ती आहे ती, त्याच्यामुळे त्यांना पैरे होतात आणि कुठल्याही गोष्टीचा घमंड नाही. आज एवढा बैल पळतोय तरी रायबा, आज बघा शंभू एकटा पळून फायनल नाही जिंकू शकत. आज रायबा पळाला म्हणून शंभू जिंकला, रायबा जिंकला. आणि दोन्ही बैल पळेल तरच तुम्हाला काहीतरी सिद्ध होईल. एकटा बैल पळून आपण स्वतः बोलू नाही शकत की आपलाच बैल पळाला आहे. तो पण बैल पळाला आणि तेव्हा फायनल झाली. आणखी ना बरेच मैदानामध्ये ना, या मैदानापेक्षा ना त्याच्यापेक्षा एक वेगळी चर्चा मैदानात खूप चालली होती, गट क्रमांक 2. काय बोलाल त्याबद्दल? गट क्रमांक 2 मध्ये आमचा भुंगा होता आणि भुंगाला ते जुकाड तुटल्यानंतर खूप अशी त्याला म्हणजे गट आम्ही तो प्राप्त नाही करू शकलो. पण ठीक आहे, जरी गट आता ते काय बघा निसर्गाची गोष्ट आहे, ती आपण थांबवू शकत नाही. कारण का त्या जुकाड तुटल्यानंतर आपण काय करू शकत नाही. त्याच्यामुळे गाडी बाद झाली गटालाच, पण बैलांना सुखरूपपणे लागलं नाही ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण का याच्यानंतरही पळू शकतो बैल, 3 फेऱ्या असेल, बिनजोड असेल. पण त्यांच्यासाठी त्याचा लहान भाऊ होता आपला शंभू, त्यांनी मैदानात गाजवलेलं आहे. त्यांना मिलिंद शेटला पण अभिमान झाला, राहुल शेटला पण आनंद खूप झाला. अजून ना कुठेतरी आजपासून हिंदकेसरीच बोलायला लागेल. कुठेतरी कुणाल ड्रायव्हरला खूप त्यांनी जीवाचा रान केला ना, बैला हाकलली. कुणाल ड्रायव्हर हा खूप चांगली गाडी हाकलतो, खरोखर तुम्हाला सांगतो. आणि काल तरी एकदम आनंदाच्या भरात त्याचा डान्स तुम्ही बघतील आणि एकदम घरातल्या माणसासारखा तो माझा मित्र आहे आणि खूप चांगला आहे. आणि एकदम कधी कुठल्या गोष्टीचं म्हणजे मनात त्याचा डाऊट नाही, कधी चिटरपणा कधी करणार नाही. आणि एकदम माझ्याच सोडा ज्याच्या पण गाडीवर बसेल ते स्वाभिमानाने गाडी हाकलेल, असा कुणाल ड्रायव्हर आहे. मित्रांनो, आपण नेहमी बघतो का मालकाकडनं ड्रायव्हरला पैसे येतात, पण काल असं झालं का ड्रायव्हरनी त्याच्या आवडत्या नंदीसाठी खूप मोठं नाव पुकारला. हो हो हो, नाही त्या गोष्टी होतच असतात. आणि काय माणसाचं प्रेम पाहिजे, प्रेम असेल तर सर्व गोष्टी घडतात. दादा, आणखी काय तुम्हाला अपडेट द्यायची आहे का? अजून काही अपडेट नाही आहे. आज बघा संपूर्ण या गोष्टीसाठी
संपूर्ण राऊत कुटुंब असेल, आमचे सर्व भावंड असतील, माझा मित्र सोहम असेल, सर्व लोकांना आनंद झालेला आहे. बदलापूर शहरासाठी खूप अभिमानास्पद ही गोष्ट झालेली आहे की थार आमच्या बदलापूरला आली. आता मागे आता थोड्या वेळपूर्वीच मला सोहमचे जे काका आहेत, जे वसंत काका आपटे यांचा फोन आला होता. खरोखर ही बदलापूरसाठी खूप गर्वाची गोष्ट आहे की आपल्या बदलापूरच्या नंदींनी ही थार आणली. आमच्यासाठी खूप गर्वाची गोष्ट, कारण की जुने शर्यतीवाले या अशा गोष्टींसाठी त्यांना खूप असा अभिमान वाटतो. आता मला मगाशी यांचा फोन आला होता आपले शहापूरवाल्यांचं की दादा मैदानाने 100% येत्या 16 तारखेला रायबा आणि शंभूच गाडी पळणार आहे आणि प्रेक्षकांचं तेव्हा पण आम्ही मन जिंकायचं तेवढं काम करू. कुठेतरी ना रिपोर्टर देखील आलते या गोष्टी कव्हर करायला सर्व इथे. हो, सर्व रिपोर्टर आले होते, बदलापूरचे असतील, बाहेरचे असतील, कारण का खूप मोठी गोष्ट आहे एवढी मोठी थार मारणं. आणि बघा आपल्याकडे ज्या टायमाला ही बक्षिसं ठेवली म्हणून लोकांना असं वाटलं की या गोष्टी बदलापूर शहरामध्ये म्हणजे थार जाते आणि आपल्या कर्जत तालुक्यामध्ये जर थारचं बक्षीस ठेवलं जातं तर खूप त्यांना वेगळं वाटलं. म्हणून सर्वजण इथं येऊन बैलाचं कौतुक केलं, कारण का थार जिंकणं, बघा थारही कधीही घेऊ शकतो आणि माझ्याकडे थार सुद्धा आहे. आमच्या बारक्या भावाला थार आम्ही घेतलेली आहे, थार रॉक्स. तर थार ही घेणं खूप मोठी गोष्ट नाही आहे, पण या माझ्या मुख्य नंदीनी जर ती थार मिळवली ती माझ्यासाठी खूप मोठी गॉड गिफ्ट आहे. मित्रांनो, नक्कीच कुठेतरी कैलासवासी मोहनशेठ राऊत यांचं नाव या नंदीने मैदानात राखलं आणि नम्रामध्ये खेळला. खरोखर आज त्यांना कुठेतरी ही आजरामर आठवणच असेल. 100%. फक्त काय आहे, आम्ही सर्व गोष्टी वडिलांसाठीच करतो आणि माझं नाव कुठेही मी लावत नाही. प्रेक्षकांचं प्रेम आहे माझ्यावर म्हणून प्रत्येकजण माझं नाव घेतात, पण ह्या ज्या गोष्टी चालल्यात माझ्या वडिलांच्या नावासाठीच चालल्या आहेत आणि त्यांच्यासाठीच आम्ही सर्व काय करतोय. कारण का बघा आज एवढ्या बिझी शेड्यूल असताना पण आम्ही बैलगाडी शर्यतीला खूप वेळ देतो, कारण का राजकारण असेल, बिझनेस असेल, सर्व काही गोष्टी असतात त्याच्यातून आम्ही वेळ काढून बैलगाडी शर्यतीला वेळ देत असतो. कारण का एक आवड आहे, एक शेतकऱ्याचा मुलगा असल्या कारणाने या बैलगाडी शर्यती क्षेत्राची आवड आहे आणि वडिलांचं नाव जपवण्यासाठी आम्ही हा बैलगाडी शर्यत शौक ठेवलेला आहे. धन्यवाद.